बहुसंख्येने इथे उपस्थित आहात. नेमकं तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे तुम्ही निवेदन देण्यासाठी आलेले आहेत, नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत? सर, आम्ही युवा प्रशिक्षणार्थी आहे. आज आम्ही एक 11 महिने शासनाच्या या सेवेमध्ये लाडका भाऊ युवा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी या संघटनेमध्ये आम्ही काम करत आहे, शाळेवर काम करत आहे. मागं आम्ही काम करत असताना 6 महिन्याचं विद्यावेतन आम्हाला व्यवस्थित आणि वेळेवर मिळत गेलं. त्याच्यामध्ये आम्ही हजेरी अपलोड केल्यानंतर आमचं ते पेमेंट व्यवस्थित मिळत गेलं आणि आता या नंतरच्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये आमचं फेब्रुवारी ते नोव्हेंबर आता आमचा कार्यकाळ संपत आलेला आहे, तरी पण आमचं आतापर्यंत विद्यावेतन अदा केलेलं नाही आहे. आम्ही योग्य वेळी पाठपुरावा केला, हजेरी अपलोड केल्या, त्याचं सर्व ठिकाणी आम्ही त्याची चौकशी केली. शासन आम्हाला फक्त सांगते की हो तुमचं होणार आहे, सध्या टॅप बंद आहे, सध्या शासनाकडे फंड नाही आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही एवढं काम करतोय, आम्ही एवढी मेहनत घेतोय, शासन एक तर आमचा कार्यकाळ वाढवत नाही आहे, दुसरी गोष्ट आम्ही जे काम करतो त्या कामाचा आम्हाला मोबदला पण देत नाही आहे. तर आम्ही ही आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जर आम्ही काम करून जर आम्हाला 10-10, 12-12 तास ड्युटी करून आम्ही सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 ड्युटी करतो, आम्ही 2-2 वर्ग सांभाळतो आणि एका शिक्षकासारख्या 90,000 रुपये पेमेंट, 1-1 लाख रुपये पेमेंट असलेले शिक्षकासारखं आम्ही प्रामाणिकपणे काम करून तरी आम्हाला शासनाची दखल घेत नाही. आम्ही वेळोवेळी तिथं आंदोलन केले, उपोषण केले, तरी आमच्या कुणी दखल घेत नाही आहे आणि याच्यातून आम्हाला कुणी परमनंटचा विषय करत नाही किंवा आमचा कार्यकाळ वाढून देत नाही आहे. पण नाही देत आहे तरी ठीक आहे, चालेल, हरकत नाही. पण आम्ही जे काम केलं आजपर्यंत या कामाचा मोबदला जे आमचं पेमेंट आहे 6,000 आहे, 8,000 आहे, 10,000 आहे, हे 6,000, 10,000, 8,000 हे सुद्धा शासन आमचं पेमेंट वेळेवर देत नाही आहे. याच्यामुळं आमच्या सर्व लोकांची आता खूप बिकट अवस्था झालेली आहे आणि येत्या काळामध्ये आम्हाला उपासमारीच्या वेळेसारख्या अशा गोष्टी करायला भाग पाडत आहे ही सरकार. जर आमची वेळेवर दखल घेतली नाही आणि आमचं मानधन अदा केलं नाही, यांच्या त्रुटी यांनी सॉल्व्ह केल्या नाही, तर येत्या काळामध्ये आम्ही पंचायती समिती असो, जिल्हा कलेक्टर ऑफिस असेल, कौशल्य विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, अशा ठिकाणी आम्ही आंदोलन करू आणि पुढील उपोषणाचा पवित्रा आपण म्हणू. सर, ठीक.